नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे संदीप कृषी सेवा केंद्र या यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, आपण आज पावसाबद्दल एक माहिती जाणून घेणार आहोत। ती म्हणजे की सप्टेंबर महिन्यामध्ये देशात सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडणार आहे। तर सरासरीच्या 109% पाऊस सप्टेंबर महिन्यात पडेल असा अंदाज हवामान विभागाने दिलेला आहे। आणि राज्याचा जर आपण विचार केला तर राज्यातल्या अनेक भागामध्ये चांगला पाऊस असेल। मात्र एक लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे काही भागामध्ये पाऊस चिंता वाढवणार आहे। मग सप्टेंबर महिन्यात एकंदरीतच राज्याचा पावसाचा अंदाज काय, कोणत्या भागामध्ये चांगला पाऊस पडू शकतो, कोणत्या भागात पावसाचं प्रमाण कमी राहू शकतं, याचा आढावा आता आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। तर मित्रांनो, आपल्याला सगळ्यांना माहित आहे की म्हणजे 31 ऑगस्ट रोजी एक हवामान विभागाने सप्टेंबर महिन्याचा अंदाज व्यक्त केला होता की सप्टेंबर महिन्याच्या अंदाजामध्ये देशात सरासरीपेक्षा अधिक पावसाचा अंदाज देण्यात आलाय। आणि मध्य भारत तसेच उत्तर भारतातील काहीच राज्यामध्ये सरासरीपेक्षा अधिक पावसाचा अंदाज देण्यात आलाय। तर दक्षिण भारतातील राज्य जसं कर्नाटक, केरळ, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, तेलंगणा या राज्यातल्या बहुतांशी भागामध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस पडणार आहे, असंही हवामान खात्यानं वर्तवलेलं होतं। तसंच महाराष्ट्र विषयक सांगायचं झालं तर महाराष्ट्रातील अनेक भागामध्ये चांगल्या पावसाचा अंदाज देण्यात आलेला आहे। तर काही भागामध्ये मात्र सप्टेंबर महिन्यात चिंताजनक परिस्थिती राहण्याची देखील शक्यता आहे। आता आपण हवामान विभागाचा अंदाज विभाग नेमका कसा आहे ते समजून घेऊया। तर सर्वप्रथम विदर्भ। तर विदर्भातील जे 11 जिल्हे जे आहेत, बुलढाणा, अकोला, अमरावती, वाशिम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली तसंच चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये सप्टेंबर महिन्यात सरासरीपेक्षा अधिक पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे। आता सरासरीपेक्षा अधिक पावसाचा अंदाज देण्यात आला म्हणजेच दररोज पाऊस पडेल असं नसतं। आपण सगळ्यांनी पाहिलं की ऑगस्ट महिन्यामध्ये देखील असाच अंदाज देण्यात आला होता की पावसाने मध्येच खंड दिला। आता अनेक दिवस पाऊस कमी होता, परंतु नंतर पावसाचं प्रमाण वाढला आणि सरासरी भरून निघाली। ऑगस्ट महिन्यात राज्यात सरासरीपेक्षा 8% पाऊस पडलेला आहे। असंच पावसाचे प्रमाण काहीसं विदर्भामध्ये सप्टेंबर महिन्यात दिसू शकतं असा अंदाज आहे। तर आता जर आपण मराठवाड्याचा अंदाज बघितला तर मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर वगळता आणि जालना जिल्ह्याचा काही भाग वगळता इतर जिल्ह्यामध्ये पावसाचं प्रमाण सरासरी एवढं राहण्याची शक्यता आहे। म्हणजे पावसाचं प्रमाण अति जास्त देखील नाही आणि कमी देखील नाही। जेवढा पाऊस पडतो सप्टेंबर महिन्यामध्ये त्या दरम्यान यंदा देखील पाऊस पडू शकतो। मराठवाड्यात जालना, परभणी, नांदेड, हिंगोली, लातूर, धाराशिव, बीड या जिल्ह्यामध्ये सरासरी एवढा पाऊस पडण्याचा अंदाज आहे। तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये पावसाचे प्रमाण काहीसं अधिक राहू शकतं असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे। आता मध्य महाराष्ट्राचा जर आपण अंदाज बघितला तर मध्य महाराष्ट्र सप्टेंबर महिन्यामध्ये सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता आहे। म्हणजेच मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर तसेच अहिल्यानगर, नाशिक, जळगाव, धुळे आणि नंदुरबार या जिल्ह्यात म्हणजेच या सगळ्या जिल्ह्यामध्ये सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता आहे। कोकणाविषयक जर सांगायचं झालं तर कोकणात मात्र सप्टेंबर महिन्यामध्ये पावसाचं प्रमाण कमी राहील असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे। त्यातल्या त्यात रत्नागिरी आणि रायगड या 2 जिल्ह्यामध्ये पावसाची टक्केवारी ही कमी राहण्याची शक्यता जास्त असल्याचं हवामान विभागानं म्हणणं आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये काही भागामध्ये सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडू शकतो, तर काही भागामध्ये सरासरी आणि त्यापेक्षा कमी पावसाचा अंदाज आहे। परंतु मुंबई, ठाणे आणि पालघर या जिल्ह्यामध्ये सरासरी किंवा त्यापेक्षा अधिक पाऊस पडेल असा अंदाज देखील हवामान विभागाने व्यक्त केला आहे। आता राज्यातील विभागीय नेमका पावसाचा अंदाज सप्टेंबर महिन्यात काय आहे ते आपण बघितलं तर आपण पुढच्या 3-4 आठवड्याचा विचार केला तर चालू आठवड्यामध्ये म्हणजे 4 सप्टेंबर पर्यंत कोकण तसंच घाट माथ्यावरती जोरदार पावसाचा अंदाज देण्यात आला आहे। तसेच विदर्भात देखील पावसाची शक्यता आहे। दुसऱ्या आठवड्यात म्हणजेच 4 सप्टेंबर ते 11 सप्टेंबरच्या दरम्यान राज्यामध्ये पावसाचं प्रमाण काहीसं कमी होईल। विदर्भ तसेच मध्य महाराष्ट्रामध्ये पावसाचा अंदाज आहे। तसंच तिसरा आणि चौथ्या आठवड्याचा देखील हवामान अंदाज विभागाने दिलेला आहे। तिसऱ्या आणि चौथ्या आठवड्यामध्ये मराठवाडा तसेच कोकणामध्ये पावसाचं प्रमाण काहीसं कमी दिसू शकतं असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे। आठवड्याने या पावसाचा अंदाज आपल्या सगळ्यांना माहिती आहे की दर आठवड्याला अंदाज बदलत असतो। म्हणजे तसा वातावरण घटना घडत असतात। पावसाला अशी पोषक परिस्थिती असते की किंवा तशी अनुकूल परिस्थिती नसेल तर हवामान विभाग तसा अंदाज देत असतं। त्यामुळे 5 दिवसाचा अंदाज काय आहे तो आपल्यासाठी खूप महत्त्वाचा असतो। परंतु सप्टेंबर महिन्याचा एकंदरीचा जो अंदाज आहे
त्या अंदाजानुसार राज्यामध्ये मध्य महाराष्ट्र आणि विदर्भ या 2 विभागामध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस आहे, म्हणजे चांगला पाऊस आहे. मराठवाड्यामध्ये सरासरी एवढा म्हणजे जसा सरासरी पाऊस असतो गेल्या वर्षामध्ये सप्टेंबर महिन्यात मराठवाड्यात ज्या प्रमाणात पाऊस पडला त्या प्रमाणात यंदा पडणार आहे. अति जास्त देखील नाही आणि कमी देखील नाही. मध्य महाराष्ट्रात पाऊस चांगला आहे, परंतु कोकणामध्ये यंदा पाऊस कमी राहू शकतो, म्हणजे सप्टेंबर महिन्यात सरासरीच्या तुलनेत पावसाचं प्रमाण कमी राहू शकतं असा अंदाज देण्यात आलाय. आता एकंदरीत देशाचा आणि राज्याचा अंदाज अशा प्रमाणे होता. आता आपल्या भागामध्ये नेमकं पावसाचे प्रमाण काय, पिकांना पाण्याची गरज आहे का, असेच आपण आता येणाऱ्या व्हिडिओमध्ये पाहू. तर मित्रांनो, संदीप कृषी सेवा केंद्र या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नक्की, आणि आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. जय जवान जय किसान. धन्यवाद.